आमचं एक छोटंसं कुत्रं होतं. फटाकड्याच्या आवाजामुळे शेतात पळून गेलं. ते खूप भेले होते. परत घरी आले, भुई उकरून त्यात बसत होते. परत पळून गेले शेतात, तिथे पण भुई उकरून त्यात बसले आणि तिथेच त्यांनी मरण पावले. फटाक्याच्या आवाजामुळे कुत्र्याचा मृत्यू झाला. कुत्र्याचा मृत्यू या गावकऱ्यांना इतका जिव्हारी लागला की त्या वर्षीपासून पंढरपूर तालुक्यातील चिंचणी या गावात फटाकेच वाजवले जात नाही. दिवाळीच्या सुट्ट्या जवळ आल्या की इतर मुले फटाके कसे वाजवायचे या नियोजनात गुंतलेले असतात. पण चिंचणीतील या बालमनांवर फटाक्याचे दुष्परिणाम इतके बिंबवले गेलेत की मुले फटाके वाजवण्याऐवजी झाडांचे संगोपन करण्यात गुंतलेले असतात. 7-8 वर्षापासून ह्या गावात फटाके वाजवण्यासाठी बंदी केली आणि आमच्या मनात पण येत नाही की आम्ही ते फटाकडे वाजवणार. बाहेरचे दिसतात आणि आमचे मित्रही प्लॅनिंग करतात, आपण फटाके हे आणूया. आम्ही ते आम्हाला पण म्हणतात, तुम्ही का फटाके आणत नाही? आम्ही म्हणतो प्रदूषणमुक्त वातावरण करायचं आहे आपल्याला, आपण फटाके वाजवले नाहीत. फटाक्याने खूप कचरा होतो, त्यासाठी आम्ही फटाके वाजवतच नाही. आणि जनावरांना खूप धोकादायक असतात फटाके, म्हणून आम्ही जनावरांपाशी व कुठेच फटाके फोडत नाही. मी गेले 7-8 वर्षापूर्वी पासून बघतोय की इथं फटाकडे वाजत नाही. त्याचं कारण आहे की गावात प्रदूषण होते. गावात पर्यटन असल्यामुळे पर्यटकांना पण त्रास होतो. सारखी माणसं गावात फिरत असल्यामुळे त्यांच्यासमोर फटाकडे वाजवणे चुकीचं आहे. म्हणून गावात फटाकडे वाजवायचे नाहीत असे सांगितले. इथं मुले फटाके वाजवत नाही म्हणून मी फटाके वाजवत नाही, कारण की पाखरांना त्रास होतो, पाखरे उडून जातात, माणसांना त्रास होतो, म्हणून आम्ही फटाके वाजवत नाहीत. चिंचणीतील दुकानात फटाक्यांची विक्री केली जात नाही. गावाने केलेल्या फटाकेबंदी ठरावाच्या अंमलबजावणीसाठी दुकानदार देखील कटिबद्ध आहेत. माझं दुकान आहे, ते दुकानात आता 8 वर्ष फटाकडा आणत नाही विकायसाठी, आणि फटाकडा आम्ही वाजवतच नाही गावात. आपल्याला ज्याप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे त्याचप्रमाणे पशुपक्षी आणि इतर प्राण्यांना सुद्धा तो असायलाच हवा. आपल्या जगण्याचा पशुपक्ष्यांच्या जीवनावर विपरीत परिणाम होऊ नये याची चिंचणीतील नागरिक सदैव काळजी घेतात. यासाठी येथील नागरिक पारंपरिक पद्धतीने विद्युत रोषणाई करून दिवाळी साजरी करतात. मी 40 वर्ष इथं येऊन झालो, परंतु गेल्या 7-8 वर्षानंतर अशी एक घटना घडली की आम्हाला असं वाटलं की आपल्यामुळं पशुपक्ष्यांना त्रास होत आहे. त्यामुळं मी स्वतः चिंचणी गावात असून आमची मुलं, लहान मुलं ही सगळीच गेल्या 8 वर्षापासून आम्ही कुठलंही ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण होऊ देत नाही. त्यामुळं फटाकेमुक्त दिवाळी साजरी होतीच. तसेच आम्ही दिवे वगैरे जी पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी करतात तसेच आम्ही करतो. फटाक्यांच्या दुष्परिणामांची दरवर्षी चर्चा होते, नियम बनवले जातात, परंतु या नियमांची प्रभावी अंमलबजावणी काही होत नाही. गाव करील ते राव काय करणार या उक्तीप्रमाणे फटाके बंदीच्या ठरावाच्या अंमलबजावणीची जबाबदारी चिंचणीकरांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली. दिवाळीलाच नव्हे तर वर्षभरात कोणत्याही वैयक्तिक सामूहिक उत्सवात फटाके न वाजवण्याच्या ठरावाची अंमलबजावणी देखील केली. एक आलसीन कुत्रं होतं आणि ते नेमकं फटाक्याच्या आवाजानं घाबरून शेतात जाऊन जे त्यानं जीव सोडला, त्यावेळीपासून ठरलं लोकांचं, लहान मुलांचं खरं तर, की आपण फटाके वाजवले नाही पाहिजेत. आणि म्हणून गेले वर्षभर, म्हणजे 7-8 वर्ष झाली, पण अख्खं वर्ष दिवाळीच नाही तर यात्रा, सण, उत्सव, वाढदिवस अशा कोणत्याही कार्यक्रमाला इथे टिकलीसुद्धा वाजवत नाहीत. आणि म्हणून फटाके वाजवू नये, त्यांना प्रदूषण होतं, पक्ष्यांवर, प्राण्यांवर परिणाम होतो असे सार्वत्रिक म्हणजे सगळीकडे चर्चा होती. त्याच्या परिणामांविषयी चर्चा होती, त्यासाठी कायदे केले जातात, परंतु ह्या चर्चा फक्त चर्चाच राहतात, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. आणि म्हणून चिंचणीसारख्या गावानं सार्वत्रिकपणे निर्णय घेत याची अंमलबजावणी करण्याच्या पद्धतीने सुरू केलेला प्रयत्न हा खरोखर प्रेरणादायी आहे. आणि म्हणून हे गाव एक पर्यावरणाचा विचार करत असताना त्यामध्येच जादाची भर म्हणून अशा फटाक्यापासून होणारं प्रदूषण, मग ते आवाजाचं असेल, धुराचं असेल आणि एकूणच सगळ्या पर्यावरणावर परिणाम करणार असेल, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि म्हणून ह्या गावानं सामूहिकपणे घेतलेला हा निर्णय, हा कुठंतरी लादलेला निर्णय, आणि गेल्या 7-8 वर्षानंतर तो निर्णय आत्ता म्हणजे बऱ्यापैकी सगळीजणं प्रत्यक्षपणे राबवून त्याला प्रतिसाद देत आहेत. हेच खरं ह्या गावाचं सामूहिक सार्वत्रिकपणाचं वैशिष्ट्य आहे. चिंचणी हे गाव कृषी पंढरी म्हणून देशात नावारूपास आलेले.
पर्यावरण संवर्धनासाठी गावाने वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धन देखील केले. हिरवाईने नटलेल्या या गावात आता पशुपक्षी सुरक्षितपणे बागडत आहेत. त्यांना या परिसरात सुरक्षित अधिवास निर्माण झालाय. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी सुस्वरे आळविती हा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग या गावात प्रत्यक्षात अनुभवायला मिळतो. चिंचणेकरांनी टाकलेले हे पाऊल इतर गावांसाठी प्रेरणादायी आहे.